सांगलीतल्या आयर्विन पुलावरील जड वाहतूक येत्या 24 तासांमध्ये बंद करण्यात येणार आहे। यामध्ये एसटीचा देखील समावेश असणार आहे। जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी गायकवाड साहेब आहेत। नेमके आयर्विन पुलाच्या बाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे? ऐतिहासिक अशा आयर्विन पुलाला आता साधारण 87 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि फक्त लोकभावनाच नाही तर लोकांची सुरक्षितता आणि एवढं मोठं वैभव असलेला आयर्विन ब्रिज अनेक वर्ष आहेत असं लोकांना बघायला मिळावा या दृष्टीने आज आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला। ते म्हणजे उद्यापासून म्हणजे 24 तासाच्या आत या ब्रिजवरून होणारी सर्व जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल आणि त्यासाठी कायमस्वरूपी लोखंडी बॅरिकेड उद्या इथे टाकण्यात येतील आणि त्याबाबतची अधिसूचना देखील आज आम्ही प्रसिद्ध करू। आयर्विन पुलाबरोबर अन्य पुलांचा सुद्धा आढावा घेण्यात येणार आहे काय, कशा पद्धतीने? सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 5 ब्रिटिशकालीन पूल आहेत। त्या सगळ्या पुलांचा आम्ही आढावा घेतला आहे। त्याची पाहणी देखील गेल्या 24 तासामध्ये पूर्ण केलेली आहे। तथापि या सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासाठी लागणारे पैसे देखील जर आवश्यक लागले तर DPDC मधून देण्याची देखील जिल्हा प्रशासनाने तयारी दाखवली आहे। हे होते सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड साहेब आणि यांनी सांगितलेलं आहे की आयर्विन पुलावरून जड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसंजीत सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।